भीमा आणि नीरा खोऱ्यात पूर परिस्थिती गंभीर होत चालली असून उजनीत 1 लाखाहून अधिक क्युसेकची आवक तर वीर धरणातून विक्रमी विसर्ग करण्यात येत आहे. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. घाटमाता आणि पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला असून अनेक ठिकाणी नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. धरणामध्ये वाढलेली आवकेनुसार उजनी आणि वीर धरण या दोन्ही धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात येत आहे. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार उजनी धरणात 1,06,151 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून 80,000 क्युसेक आणि वीजगृहातून 1,600 क्युसेक असा मिळून 81,600 क्युसेकची पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात केला जात आहे. दरम्यान वीर धरणातूनही आज 64,523 क्युसेक वेगाने पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा खोऱ्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे सर्व 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल 31 जुलै रोजी हा विसर्ग 46,871 क्युसेक होता. मात्र वाढत्या पावसामुळे तो आज मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आला आहे. या प्रचंड विसर्गामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत असून नीरा येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल देखील आणि दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. तसेच नीरा आणि भीमा नदीच्या नरसिंगपूर संगमावरही मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला असून नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुलावर जाणे टाळावे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. उजनी, वीर आणि राज्यातील सर्व महत्त्वाच्या धरणाच्या प्रत्येक ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.